नमस्कार। आज दिनांक 16 ऑक्टोबर 2014। आजची तिथी आश्विन वद्य अष्टमी, वार गुरुवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। अमरावती बडनेरातील मतमोजणी विलासनगर येथील शासकीय गोदामात होतीये। या गोदामात स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे। इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था येथे आहे की तेथे चिटपाखरूही फटकू शकणार नाही। 19 ऑक्टोबरला येथे मतमोजणी होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली। जिल्ह्यात 67.26% मतदान झालं। अमरावती व बडनेरा मतदारसंघातील मतमोजणी विलासनगर मार्गावरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे। 15 ऑक्टोबरला प्रक्रिया आटोपल्यानंतर मतदान कर्मचाऱ्यांनी मतदान साहित्य रात्री उशिरापर्यंत मतमोजणी केंद्रावर पोहोचतं केलं। 19 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरू होणार असून दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याचा अंदाज निवडणूक विभागाने वर्तवला आहे। दर दिवसाला निवडणूक निरीक्षक व निवडणूक अधिकारी आपापल्या भागातील मतमोजणी केंद्राच्या तयारीची पाहणी करत आहेत। पोलीस प्रशासनाच्या वतीनेही विशेष दक्षता घेतली जात आहे। या ठिकाणी इतका कडेकोट बंदोबस्त आहे की तेथे चिटपाखरूही फटकू शकणार नाही। तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी मतदारांना धन्यवाद दिले आहेत। मतदार कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले आहेत। इलेक्शन में सभी ने साथ में मिलजुल के काम किया। जो इसके पहले हम काम कर चुके थे उसका फल मेरे समझ से हमें मिलेगा। और सभी कार्यकर्ताओं ने सभी ने बहुत जोर लगाया। ये श्रेय सभी का है। देखो अब 19 तारीख को निकाल आने वाले, आप सबको पता ही चल जाएगा क्या होने वाला है क्या नहीं। मैं सबको धन्यवाद करना चाहूँगी। दीपावली है, सबकी ज़िंदगी में उजाला आए। जिन लोगों ने हमें सपोर्ट किया उनके तो आए, लेकिन जिन्होंने हमें विरोध किया उनको भी भगवान माफ़ कर दे और उनकी भी ज़िंदगी में उजाला आए। महापालिकेच्या 5 नंबरच्या झोन कार्यालयाने दाखला दिला नसल्याच्या तक्रारीवर नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी लागलीच हरकत घेतली। झोन कार्यालय गाठून कार्यालय प्रमुखास खडे बोल सुनावले। दप्तर दिरंगाईबद्दल प्रवीण हरमकर यांनी त्यांना सुधरा असा इशारा दिलाय। महानगरपालिकेच्या 5 नंबर झोन कार्यालयाने दाखला दिला नसल्याने शाळकरी विद्यार्थ्याची स्कॉलरशिप मिळू शकली नाही। सदर तक्रार संबंधित पालक व विद्यार्थ्यांकडून मिळाल्याने नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी तक्रारीची शहानिशा केली। तक्रारीत सत्यता दिसून आल्याने झोन कार्यालयातील अधिकारी संगीता पंचवटेस यांनी खडा जवाब विचारित लागलीच सुधरा, जनतेची कामे करा, अन्यथा परिणाम वाईट असतील असा सनसनाटी इशाराही दिला। 5 इतका काळा बदल सुरू आहे सध्याच्या परिस्थितीत। तर कोणतीबाई एखाद्या मुलाला जर तिच्या शाळेच्या कामासाठी एखादा झोनचा अगर दाखला लागत असेल तर इथे या महानगरपालिकेच्या झोनमध्ये काळे बाबू म्हणून राहतात। त्यांची इतकी अडचणी आहे, माझं तर त्या झोनसमोरच आहे। पैशाशिवाय कोणतंच काम करत नाही। आणि एखाद्या व्यक्तीने म्हटलं का मला टॅक्स भरलेला आहे, तुम्ही तुमच्या रजिस्टरवर बघा आणि मला दाखला द्या, नाही तुमची टॅक्स पावती आल्याशिवाय आम्ही देणार आहोत। आता एखाद्या वेळेस माणसाची टॅक्स पावती हरपल्या जाते आणि एखाद्या शाळेसाठी जरुरी 12 दुपारपर्यंत त्यांना दाखला द्यावा लागतो। त्या लोकांची इतकी अरेरे झाली इथे का त्याला दाखला देत नाही। आणि काही दाखले असे कोरे दाखले या महानगरपालिकेच्या झोनमधले तहसील पैसे असे काही फुकतात हे लोक विकतात तिथे घेऊन टाकले, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे।
काळेबाबूला अगर कोणी एखादा गेला विचारायचा बाबा भाऊ तुम्ही काम करा आमच्या नगरसेवकशी बोला, साधा फोन पण उचलत नाही मला वेळ नाही आहे, मी बोलत नाही, माझी तब्येत नाही आहे, आम्हाला ड्युटी आहे, असं आहे तसं आहे, आणि बाईशी कोणतीही वागणूक बरोबर करत नाही. त्याकरता या लोकांना कुठेतरी आता बंधन आणलं पाहिजे. मी त्या संदर्भात आयुक्त साहेबांना भेटणार आहे आणि माझी एक लेखी तक्रार मी त्यांच्याकडे देणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांनी मतदारांचे जाहीर आभार मानलेत. मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्यांच्या विश्वासावर मी खरा उतरेन अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुनील देशमुखांनी व्यक्त केली आहे. 15 ऑक्टोबरला मतदारांनी आपल्या मतदानाचे कर्तव्य चोख बजावले. मतदारांनी आपल्यावर विश्वास टाकला, आता मी मतदारांच्या विश्वासावर खरा उतरेन असे मत व्यक्त केले अमरावती विधानसभेचे भाजपा उमेदवार डॉक्टर सुनील देशमुख यांनी. मतदारांनी दिलेल्या प्रतिसादाचे त्यांनी आभार मानले. सिटी न्यूजच्या कुरुक्षेत्र विधानसभा 2014च्या टीमशी बोलताना त्यांनी विजय निश्चित हा विश्वास व्यक्त केला. विधानसभेची अतिशय महत्त्वाची निवडणूक अतिशय झुंजार पद्धतीनं लढली आहे आणि विजयाची 100% खात्री असलेला उमेदवार म्हणून डॉक्टर सुनील देशमुखांकडे आज बघितलं जातं. भाजपला सर्वाधिक जागा मिळत आहेत आणि त्यामध्ये अमरावतीची जागा सर्वाधिक मतांनी येण्याची पूर्ण शक्यता आता मतदारानंतर जो सर्वे आला आहे तो असा सांगतो शहराचा की डॉक्टर देशमुख पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त मताधिक्य घेऊन विजय होणार आहे. माझ्यासोबत आहे डॉक्टर सुनील देशमुख. डॉक्टर साहेब, मतदारांना आता तुम्ही काय सांगणार? अत्यंत उत्साहाने मतदारांनी बाहेर मतदान केलेलं आहे आणि लोकांचा जो उत्साह यावेळेस पाहायला मिळाला तो न भूतो न भविष्य होता. आणि मला असं वाटतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जी विकासाची दिशा लोकांना दाखवली आणि लोकांना जे परिवर्तन महाराष्ट्रामध्ये पाहिजे त्या परिवर्तन पाहता लोकांनी स्वतःहून मतदानासाठी बाहेर पडलेले आहेत. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात परिवर्तन हे अनिवार्य आता झालेलं आहे. त्यामुळे मी मतदारांचे पुन्हा एक वेळा अमरावतीच्या मतदारांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उत्साहाने मतदान केलं आणि त्यांचं माझ्यावर प्रेम असंच राहावं असं ईश्वर. असं एक सगळीकडे सर्वे आला आहे, काय म्हणत पक्षाचा खूप मोठा पाठिंबा तुम्हाला राहिला, लोकांचं पक्षाबद्दल खूप प्रेम राहिलं. भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मनापासून काम केलं. सर्वत्र आमच्या बूथवर ते सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होते आणि जो उत्साह मला त्यांच्यामध्ये दिसला ते पाहता आपला विजय सुनिश्चित आहे असं मला वाटतं. विजय सुनिश्चित आहे. डॉक्टर देशमुखांचा मीडियाचे सर्वे सांगत आहे, कार्यकर्ते सांगत आहे, बूथवरून जो सध्या रिपोर्ट येतो आहे तो प्रत्येक 10 वोट मागे 8 वोट डॉक्टर सुनील देशमुखांना मिळायची पूर्ण खात्री व्यक्त केल्या जाते आणि हा सर्वे कदाचित विदर्भासाठी आणि अमरावतीसाठी फार मोठा सर्वे असेल आणि त्यांचा विजय हा जनतेचा विषय ठरेल आणि हा विजय लोकांनी अतिशय आनंदाने हा एन्जॉय केलेला आहे. आता 19 तारखेच्या निकालामध्ये काय नेमकं येतं आहे आणि किती मताची ते आघाडी करतात हे बघायचं आहे आणि तो उत्सुकतेचा विषय असेल. धन्यवाद. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या असं चित्र साऱ्या शहरातलंच आहे. छांगाणी नगरही याला अपवाद नाही. शहरात डेंग्यू बळावला असताना वसाहतीतील कचऱ्याचे ढीग, घाणीचं साम्राज्य यामुळे रहिवासी धास्तावले आहेत. स्वच्छतेच्या अभावाने शहरात आजार बळावले आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या नाल्या यांनी छांगाणी नगरवासी देखील त्रस्त आहेत. अशात शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव झालाय. अस्वच्छतेच्या साम्राज्याने आजारांची लागण छांगाणी नगरात तर होणार नाही ना, अशी भीती रहिवाशांना वाटते आहे. छांगानी नगर का रहवासी प्रवीण अग्रवाल. हमारे घर के अंदर बाजू का वातावरण इतना खराब हो रहा है कि नलियाँ साफ नहीं हो रही है, पूरा कचरा का गंदगी का वातावरण पड़ रहा है. जिधर उधर देखिए डेंगू का वातावरण है. मोदी जी बोलते हैं कि हम सफाई करो, सफाई क्या करो, डेंगू पूरा शहर में डेंगू फैल चुका है. जिधर देखिए उधर दवाखाने पूरे खचाखच भरे हैं, फिर भी नलियाँ साफ नहीं होती है. बोल के थक गए हम. परेशान है. नगर 15 दिन से वो कचरा पड़ा हुआ है, वहाँ के कटले वाले कचरा उठाने को नहीं आते. बोल के परेशान करके वहीं डाल दिए. अच्छा, झाड़ने वाले आते हैं तो झाड़ के वाले कचरा भी उसमें डाल देते, नली में डालते. लोग अब आप बताइए कि डेंगू अगर फैलेगा, ऐसा अगर बीमारी मरेंगी तो हम टैक्स देते हैं, सब कुछ चुकाते हैं, सब उनके हम टैक्स चुकाने वाले हैं. उसको हम किसी का बाप भी हमने टैक्स भर के आए. जब हमको ये सुविधा नहीं मिल रही तो उसका मतलब क्या? आप बताइए. ये हर चीज़ के अंदर में आपको परेशानी आ रही है. पूरा डेंगू का वातावरण फैल रहा है, सब जगह डांस हो रहे हैं. न फवारा मारने वाले आ रहे हैं, न कोई अपने को गली के अंदर सफाई करने वाले आ रहे हैं. गाड़ियाँ आना था वो भी आना बंद हो गई. आप बताइए, आप करें तो करें क्या?
अब मच्छरों से परेशान हुए हम यहाँ बैठे। अच्छा, एक गली नहीं है पूरी, आप जितनी भी गली देखोगे उसके अंदर में आपको सबको दिखेगा सर कि वातावरण कैसा आहे. काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ज्या ज्या प्रभागात आपण गेलो तेथे तेथे प्रभागवासियांनी आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, प्रोत्साहन दिलं अशी प्रतिक्रिया रावसाहेब शेखावतांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. ज्या ज्या प्रभागात आपण गेलो तेथे तेथे प्रभागवासियांनी आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, प्रोत्साहन दिलं अशी प्रतिक्रिया रावसाहेब शेखावतांनी व्यक्त केली आहे. विधानसभा के चुनाव हुए, कल मतदान हुआ और अमरावती मेरे मतदार संघ में मैं पूरे दिन लगभग मैंने सभी प्रभागों का दौरा किया, सब जगह मैं लोगों से मिला और इसीलिए मेरा वोटिंग शाम को लेट हुआ 5 सवा 5 बजे. मैं जहाँ जहाँ गया हूँ वहाँ बड़ी तादाद में कांग्रेस के लोग उपस्थित थे. हर जगह उन्होंने अपना वार्ड, अपना बूथ और अपना प्रभाग संभाला हुआ था. काफ़ी हद तक नगर सेवकों ने भी बहुत कोशिश की कि लोगों को बाहर वोटिंग के लिए निकालें. हमारी यही कोशिश थी कि ज़्यादा से ज़्यादा लोग आके वोट करें, क्योंकि कांग्रेस यहाँ पर एकजुट है. महानगर पालिका में जो हमारी जब से ताकत बनी और हमने जब से फैसला लिया और संजय खोड़की के साथ हम बैठे, उसके बाद में कांग्रेस यहाँ मजबूत हुई. सिर्फ न केवल नगर सेवक लेकिन एक एक कार्यकर्ता बाहर सड़कों पे दिखाई दिया. महिलाएं भी बहुत बड़ी तादाद में आई और वोटिंग का परसेंटेज मेरे ख्याल सुबह लगभग 11-12 बजे के दरमियान 30 से 35% था. चिंता हमको यही थी कि परसेंटेज ज़्यादा बढ़े. उसके लिए सभी जगह मैं विलासनगर गया, वडाली गया, चिलम छावनी गया, नागपुरी गेट, लाल खड़ी, जवाहर गेट पहुंचने में थोड़ा सा मुझे समय लगा, वहाँ गए. हर जगह जहाँ हम गए, फिर गाड़गे नगर है, शेगांव है, नवसारी है, सभी जगह लोगों में, कांग्रेसियों में बहुत उत्साह था, बहुत उत्साह. और इस बार ऐसा मायूसी नहीं थी. और कुछ जगह थोड़ा सा ऑटो की दिक्कत आ रही थी. लोगों में कह रहे थे ऑटो और चाहिए और वोटिंग निकलेगा, लेकिन जो मूल कांग्रेसी है वो तो सब बिल्कुल आ रहे थे. तो मुझे पूरी उम्मीद है कि अमरावती की जनता मुझे साथ देगी और अपना पूरा विश्वास दिखाएगी. इसमें मुझे तिल मात्र शंका नहीं. मैं सभी, मेरा विधानसभा क्षेत्र अमरावती के सभी नागरिकों को तहे दिल से धन्यवाद देता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ कि आप लोगों ने, मैं जहाँ जहाँ गया हूँ पूरे दिन मैं ट्रैवलिंग करता रहा, पूरे दिन मैं घूमता रहा. लोगों ने हर जगह प्रतिसाद दिया. कहीं लोगों ने हाथ दिखाया, कहीं हाथ मिलाया, कहीं कहा कि फ़िक्र मत करो. जगह जगह जहाँ गए लोगों की बॉडी लैंग्वेज और आँखों से पता चल रहा था कि एक जनरल माहौल पंजे का था. इसलिए मैं फिर से एक बार कांग्रेस के और मेरे मतदार संघ के सभी नागरिकों का, जिन्होंने मेरा साथ दिया, उनका और सभी अमरावतीकरों का धन्यवाद.